हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनांचा आणणारे प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया. 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 सुतसेत मध्ये ना एक अध्याय 1 ते पूर्ण वचनापर्यंत. जो पुरुष म्हणजे निंदा करणारे लोक जे आहेत, नफरत करणारे लोक आहेत किंवा द्वेष करणारे लोक आहेत, अशा संगतीला जो बसत नाही, बरोबर काय, तो पुरुष तो पापी माणसाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदा करणारे लोक जे आहेत त्यांच्या सहवासात बसत नाही. बघा, परमेश्वराचे जे नियमशास्त्र आहे, जे एक वचन आहेत, प्रत्येकाला परमेश्वराने कार्य दिलेलं होतं. त्या कार्याद्वारे 12 प्रेषितांमध्ये काही ना काही कामं दिली, कार्य दिलं, प्रचार दिला, सुवार्ताही दिली. तर त्यांच्या बाबतीत जो मनन चिंतन करतो तो धन्य. आता आम्ही इथे अनेक प्रवचक आहेत, सेवा करतात, काम करतात. यांचं काम कसं आहे, कार्य कसं आहे, बरोबर, त्याच्यावर तुम्हाला रमायचं आहे. जसं पौलाने सांगितलं ना, करेक्ट पहिल्याबद्दल 3 अध्याय 10 वचनापासून सांगते की पौल सांगतो, पाया कोण घालतो, बांधकाम कोण कसा करतो, याविषयी तुम्हाला जपायचं आहे. आम्ही कार्य करतो, प्रचार करतो किंवा सुवार्ता सांगतो, तर तुमचं लक्ष त्या सुवार्तेच्या वचनावर किंवा त्याच्या नियमावर किंवा त्याच्या शिक्षणावर लक्ष आहे की नाही. किंवा एखादा मनुष्य भडकवतो, भोंकवतो, तुम्हाला दूर करतो, त्यावर तुमचं लक्ष आहे की नाही, हे लक्ष द्यायचं. तर जी वचनं जी आहेत, ती वचनं आपल्यासाठी, प्रत्येकाला काम करण्यासाठी ती बनवलेली आहेत. आणि जशी तुमची कामं आत्मिक आणि सामर्थ्यिक आणि शांती आणि ज्ञानामध्ये जर ती वाढत जर असतील, तर त्याच वचनाद्वारे तुम्ही समाधानी, शांतीत आणि आनंदात उत्साहित असतील. बघा, याच्याविषयी नियमशास्त्राचे रात्र दिवस मनन चिंतन करतो. आता तुम्हाला हे नियमशास्त्र दिलेलं आहे. आता ह्या नियमशास्त्रामध्ये देवानी काहीतरी आत्मिक शिक्षणाची ओळख ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये स्तोत्रसित अध्याय 4 आणि 4 वचन घे. मग तुमचं घे. त्याची भीती बाळगा, ते पाप करू नका, त्या अंथरुणात पडल्या आपल्या मनाचा विचार करा, ते शब्द अंथरुणात पडल्या. आता तुम्ही पडल्यात की नाही, मग देवाने तुमच्यासाठी योजना कशी दिल्यात, मार्ग कसं दिले, शिक्षण कसं दिले, नियम कसे दिल्यात, वेदी कशा दिल्या, त्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. कधी कधी आपलं लक्ष त्या देवावर नसते. त्यामुळे देवाचा जो अभिषेक किंवा जो आशीर्वाद आहे तो आपल्याकडे नसते. जे झाड त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ ते लावलेलं असते, ते आपल्या हंगामात फळ देते, ज्यांची पानं कोंबजत नाही, तो अशा झाडासारखा तो आहे जो काही हातात घेतो.
आता तुम्ही कामं केली, कार्य केलं, प्रसार केलं, सुवार्ता दिली, सुवार्थेचा प्रचार केला, तर तुम्हाला देवाने दिलेलं आहे त्याप्रमाणे मग तुम्ही कोणतं काम हातात घ्या ते पुढेच न्यायला होतं आणि पुढे चालायचं. कामं हातात घेतलेली बिघडत नाही ना बिघडू शकत. जो मनुष्य देवावर श्रद्धा ठेवतो, एक विश्वास ठेवतो, त्याप्रमाणे चालतो, त्याप्रमाणे वागतो, त्याच्याप्रमाणे आत्मप्रदर्शन करण्याचा प्रेरणेमध्ये वागतो आणि त्याप्रमाणे आध्यात्मिक शिक्षणाची खोल जाण्याची तयारी करतो, त्याला परमेश्वराचा मोठा विषय. तर मग ते 7:33 तसं वचन दिले. पहिलं राज्य व नीतिमत्व मिळवण्यासाठी प्रयत्न कर, म्हणजे हे सगळं तुला देव देईल. आता खरोखर देवानी आपल्यासाठी योजना दिल्यात की नाही, मग त्या योजना आपल्याजवळ राहणं गरजेचं आहे. आता हे आध्यात्मिक विचार असतात आपले, तेव्हा त्या आत्मीय गोष्टी चालत 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 त्याला समाधानाचं चिन्ह दिसतं. पण ज्या माणसामध्ये आध्यात्मिक शिक्षण नसेल तर चिंताचं चिन्ह अस्वस्थ माणूस असते. बघा आता कसे ते दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या वृक्षासारखे. बघा आपण पण वृक्षासारखे आहे, नाहीतर एक भुस्सा करून बसतात ना, मग तसं सांगतो ते वृक्षासारखे उडून जाते. आपण देवाजवळ आहेत की नाही? मग आपले विचार देवाबरोबर आहेत का घरच्या कामासाठी? सकाळचा आपला आता टाइम होईल ना चहा प्यायचा संध्याकाळी 3चा नाही, हे चहा बी पीत नाही वाटते. चांगली माणसं माझ्यासारखी. अरे एक जमाना मी चहा पिण्यासाठी असा की आई बाबा वाडीत गेले ना गा, तो चहा घ्यायचा, एवढा मोठा ग्लास मी पिऊन बसायचा आणि गपचूप अंगावर चादर टाकून झोपायचं. एवढं मस्त पाप करायचं. बरोबर कोण होता माहितीये त्या टायमाला माझ्या अंगात? कोण? मामाचे बाबा प्रिन्सिपल. तो कुठं बोलायला लागायचा ना योहान 8:44 ते 10-20 तुम्ही नाही बोलणार आता देवाचा आत्मा. ते छोटा होता तरी पण पापच होतं की नाही. मग आले ना तो चहा पसट कसा झाला, कारण एक ग्लास एवढा मोठा ग्लास हा चहा प्यायचा दुधाचा, तो काम नाही करायचा, काय नाही, आळशी माणूस. नीतिसूत्रामध्ये 6:6 पासून अरे आळशा केवढा झोपशील तू, मुंगीकडे जा, आज कॉलेजला नाही जायचं ना, तुला झोपते. तसंच आहे माणसाची परिस्थिती एकदम परफेक्ट आहे. शाळेला सुट्टी असली का त्या दिवशी पण देवाच्या शाळेत सुट्टीच नसते, निरंतर. तेव्हा सांगून ठेवतो मी कर्म केले भोगला, पण तुम्ही नका भोगू. आणि लोक 12-2 उघडकीस येणार असं काही झाले ना, ते सगळे पाप आता तुम्हाला माहित नाही पण मला माहित. प्रत्येक शिक्षक हे सण आले ना का माझ्या डोक्यावर टेन्शन येते. कशाला माहितीये? या सणामध्येच वेशन असते. या टायमाला मी दुपारी 2 बियर आणि रात्री आता 4 अशा रोज प्यायचं सवय लागली. माणिकचेल खाल्लं, मुठचेल खाल्लं, दातामध्ये तंबाखू पण बदले. आज देवाच्या सेवेसाठी जेव्हा बर्फाचं खातो तर देवाच्या आशीर्वादाने दाताला काही त्रास होतो. त्या टायमाला ती बियर पिली का दाताला त्रास व्हायचा आणि ते तंबाखू 2 शाप. त्याची ताकद माहितीये? सत्य लोकांना माहिती. म्हणून मी सणाला लोकांना विरोध करतो.
घरात आण, 10 किलो एकदापासून मटण खावायचं नाही तरी चालेल, पण नशासाठी नाही ना, जे सण असतात त्याच्यासाठी कधी पण खा. प्रत्येकाला देवाने शिकवले, कारण मी गुन्हेगार त्याच्या मित्राला त्या दिवशी मी सांगत होता, अरे मी 80 पाकिट मालिचे खातो तर माझे दात बघायला स्वच्छ, तर मला सुद्धा माहिती नाही की माझे दात स्वच्छ आहेत, कारण मी आरशात नाही बघत. जेव्हा एक माणूस तंबाखू खातो तर त्या दुकानामध्ये तेव्हा मी त्याला सुवार्ता सांगतो की बरं हे खाऊ नका, त्याच्याने तुला कॅन्सर सारखा रोग होईल, आज तुला बरं वाटते, तुझा कामधंदा तो संपला ना, घरात बसायला लागला ना, तेव्हा तुला हा रोग वाटायचा. तर मी तुला 80 पाकिट माणिकचंद खात होता, बोलते तुझ्या दाताला काय नाही ते, तर मला त्याने नेलं बरं होतं. त्याला सांगत नाही मीच प्रार्थना करायला लागते, पण मी प्रेयर मधूनच देवाजवळ बसूनच ते सगळं ते दात माझे घास. आपल्याला शिकायचं आहे. न्यायाधीशासारखं माझे दात घ्या, आजी सांगते नाही का, दात घ्यायला सांगते म्हणजे माझी काळजी घेते. म्हातारे लोकांचे दात काय थोडीच घेणार परिस्थिती आहे, वेगळं आहे. काही शिक्षण आपल्याला घेणं महत्व आणि गरजेचं असतं. तर मी त्याला साक्षी दिली की माझं एक दिवस सोबत गेले दुकानामध्ये, तर तिकडे एक मनुष्य सिगरेट पिला. मी सांगितलं पिऊ नका, ह्याच्यात तुला काय फायदा. तर बरं इकडे डांबर जमा होईल नक्की असं. तर मी त्याला सांगितलं मी काय काय खात होतो, पित होतो ते मी तुला सगळं सांगितलं. जेव्हा ती सुवार्ता सांगायला लावली ना, तर त्याने ऐकलं, सिगरेट तिकडेच टाकलं आणि पुसला. आजच्या नंतर मी नाही. तर माझ्याकडे एक व्हिडिओ आले, तो व्हिडिओ कोणीतरी पाठवलेला, तर त्या व्हिडिओमध्ये ना इकडे डांबर आहे छातीमध्ये. सिगरेटमुळे तंबाखूमुळे माणसाला फार मोठं शेवटचं चिन्ह आहे, फुफ्फुसापर्यंत ते पोचले. किती बसमध्ये पण दिले बघा, नो स्मोकिंग. नशा करणाऱ्या माणसाला आणि समोर पीक असेल तिथे जाऊ पण नका, कारण तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त त्रास होईल. कारण आपल्याला सवय नाही, का आपण श्वास घेतो ना तेव्हा ते आतमध्ये. सगळ्या विषयामध्ये आपल्याला देवाने शिक्षण दिले, मार्गदर्शन केलं ते. म्हणून मी त्याला सांगतो ना, हे पिण्यापेक्षा काहीतरी चहा पी किंवा एखादी वस्तू. आणि कोणतंही पेशंट आहे ना ते कम्प्लिटली रोजचं लावायचं नाही. आता तुमच्या सगळ्यांना नशा आहे की नाही? नशा नाही. सकाळी उठल्यावर चहा पितात की नाही? मग ती पण नशा आहे. कोणत्याही खाण्यामध्ये किंवा गोष्टीमध्ये नशा ठेवायचीच नाही. मी बोलला ना तुम्हाला, मी कुठं एवढा पाणी टाकून त्यात चहा प्यायचं. पण जसं प्रभू मध्ये आला ना, तर सगळ्या गोष्टीमध्ये त्याग करत आहे. म्हणजे एवढं खायचं ते खायचं, आज नाहीच खायचं. HKN परमेश्वराच्या आज्ञा कशा पाळल्या असतील त्यांनी बघा. मी देवाचे महान व्यक्तीने सगळं पाणी पिणी मोजून मापून पिलेलं आहे. खाणं अन्न घाणं सगळं मापून खाल्लेलं आहे. किती त्यांचा विश्वास देवावर असतो. आपल्याला वाटून दिलं जाते एवढं घे तेवढं घे तेवढं घे, बरोबर घे ना. माझ्याकडे मागत नाही. परिस्थिती अशी आहे की तो मोह आहे आणि माणसाला. म्हणून हे सगळं हळूहळू टप्प्यात हळूहळू सगळं सोडत गेलं. तसं परमेश्वराने आशीर्वाद द्यायला म्हणून कोणताही मोह स्वर्गीय बाबाची प्रार्थनेमध्ये तेच दिली, पडायचं नाही. आणि जर पडायला सुरुवात केली तो मोहात कसं. म्हणून एक मोह असं ठेवा की रोज वाचत बसायचं जतपर्यंत मनाला शांती नाही येत. मग कुठलाही अध्याय काढायला सुरुवात करा, वाचायला सुरुवात करा, मग तुम्हाला त्याच्यातून खूप सुंदरता माहिती मिळते.
आणि जास्त तुम्हामध्ये पाप होते, बरोबर ना, पापाच्या बंधनात जास्त पडलेला आहे, जास्त जास्त काय वाचणार, रोमकरस्पदे हे वाचायला सुरुवात करा. याच्या सगळ्या विषया बाबतीत रोमन लोकांना जी शिक्षण दिलेलं आहे ना, ती बाकी इतर लोकांना शिक्षण. त्याच्यानंतर गलिती करास लोकांना, त्याच्यानंतर करंती करास लोकांना, हे पौलाने शिकवल्या. आणि 4 शुभवर्तमान जी दिलेली आहेत बघा, ही जर 4 शुभवर्तमान ज्यांनी घेतलेली आहे तो म्हणजे आपल्या जागेवर असेल, ते सगळ्या विषयावर 4 शुभवर्तमानामध्ये शिक्षण. आपली माणसं कशी बदलली, कसं परिवर्तन झालं, कसं त्याच्या जीवनात शांती आली, कसं त्याला आशीर्वाद मिळाला, त्याला कसा अभिषेक मिळाला, त्याला कशा अद्भुत गोष्टी मिळाल्या, हे सगळं 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 येशूच्या द्वारे. तेव्हा हे आज तुम्ही आणि मी पवित्र बनू शकतो. नाहीतर आपल्याला पवित्र आत्मा मिळाला नाही तर पवित्र बनू शकतो. येशूच्या शिष्याला नाही पुढे मिळालं. येशू पुनरुत्थित झाल्यानंतर, स्वर्गात गेल्यानंतर 50 दिवसात त्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं. आणि तेव्हा शिष्य, जर तुम्ही जेवढे घरात एकांत प्रार्थना करतील, भक्तीमध्ये 7 दे प्रमाणे, त्याच्यामध्ये गुप्तवाशी पित्याची प्रार्थना करायची, दार बंद करायचं, गप्प राहायचं, कोणाशी बोलायचं नाही, बाहेरचा आवाज सुद्धा ठेवायचा नाही, जेवढं देवाविषयी बोलताय तेवढं बोलायचं, समाधान राहायचं, शांती राहायचं, आनंद राहायचं. आणि त्यानंतर पवित्र आत्मा तुमच्यावर ठेवायचं. हा, मग तुम्हाला मी गॅरंटी देतो, तुम्ही जर इकडे पाहिलं ना, एक ते दर्शन मिळेल तुम्हाला, नसेल तर त्या माणसामध्ये दुष्टाई आत्म्याची शक्ती आहे ती निघून जाईल. एवढा पावर आहे. हे डोळे आहेत ना, डोळे एकदम तेज होतात. दुष्टाई कशी असते, पवित्र आत्मा सामर्थ्यिक असते, शांतीचा असते, आशीर्वादाचा असते आणि ज्ञानाचा. पुढे वचन घ्या. दूरचे न्याय समयी टिकायचे नाही. जेव्हा न्याय होईल त्या दुर्जनाचं टिकाव नाही. कुणाच्या छातीवर आणि कशावर अटकले नाही, त्याने आठवलं. परिस्थितीला अनुभव आपल्याला आणायचा. जितका परमेश्वराच्या बरोबर आलात ना, तितका परमेश्वर पण तुमच्या बरोबर. तर त्याच्याकडूनच तुम्हाला शांती, आनंद, ज्ञान आणि दान. आरोग्य कसं मिळेल ते बघायचं. पहिलं पाप करायचं, पूर्ण पश्चाताप करायचा की मी देवा, मी पापी आहे, माझ्या पापांची आणि अपराधांची तू मला क्षमा. आता पापांची आणि अपराधांची जेव्हा परमेश्वर क्षमा करत असतो तेव्हा आपण परफेक्टली क्लिअर होत असतो. क्षमा नसेल तर तुम्ही आजारी असतो. ते 7, 14, 15 वचनामध्ये क्षमेने तुम्हाला जीवन दिलेलं आहे, आनंद दिलेला आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. आता ज्यांच्यात पाप आहे, व्यवहार पण तसंच सांगते. येशू सांगतो की ज्यांच्यात पाप आहे त्यांना माझ्याकडे येण्याची इच्छा होत नाही. पण तू काय सांगितलं माहितीये का, पापी जण नीतिमानाच्या मंडळीत उभे राहतात. त्या मंडळीत पापी लोक नाही, त्यांना आवडत नाही, प्रार्थना आवडत नाही. त्याला कारण आहे, कारण त्याला देवाचा अनुभव मिळतात. बघा, नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो. आपण नीतीने जीवन जगलं ना, त्याला बरं वाटते. समजलं ना, देव आपल्याला बघतो, बसणं, उठणं, सगळं बघतो. फक्त देवाकडे आपल्याला बसायचं आहे.
जो व्यक्ती देवाजवळ नाही तो व्यक्ती शांती, आशीर्वाद, अभिषेक, अद्भुत ह्याच्यात नाही. ज्याला देवाचं वचन पाहिजे असेल तर त्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त केलेला असणार. पहिलं शिक्षण म्हणजे त्या शिक्षणाने तुम्हाला परमेश्वर शिकण्याची पद्धत देईल की चांगल्या गोष्टी कशा बनवलेल्या जातात, चांगल्या गोष्टी कशा उत्पन्न केल्या जातात, चांगल्या गोष्टीमध्ये कसं मार्गदर्शन बनवलेलं जाते आणि चांगल्या गोष्टीमध्ये देवाशी एक मनुष्य कसा बनतो. कधी कधी आपल्याला चांगल्या गोष्टी कळत नाही, म्हणून त्यामुळे आपण देवाच्या सांगण्याप्रमाणे चालत. खाली नेहमी व्हा, वरून काय हे पूर्ण पापाने भरलेलं आहे ना, खाली होत तेव्हा फायदा आहे. जर खाली नसेल ते अस्वस्थ बसलेले असतात, आणि जर अस्वस्थ बसलेले आहेत तर चिंता भविष्यात कार्य करणार. ज्या माणसामध्ये आध्यात्मिक शिक्षण नाही तर आशीर्वाद येत नाही. बघा, दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो, कारण दुर्जन किती जरी प्रयत्न करायला लागला तर त्याचे फायदे होते. कारण त्याने केवढे चांगल्या मार्गाचा प्रयत्न करून आला तुम्हाला सांगायला, पण ते होणार नाही, कारण त्याच्यामध्ये धार्मिकताच नाही. कधी कधी लक्षात ठेवा, धार्मिकता आपल्या शरीरात हमेशा उत्पन्न तेव्हा देवाची उपस्थिती दिसते, नाही तर आपल्यामध्ये नाही. अस्वस्थपणा माणसाला कमजोर बनतो, त्याला बोलतात टेन्शन, त्याला बोलतात चिंता, त्याला बोलतात अस्वस्थपणा. योहान 14:1 मध्ये येशू ख्रिस्त ते शिकवतोय, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर पण विश्वास ठेवा. म्हणजे प्रभू येशूने जेव्हा शिक्षण द्यायला सुरुवात केली तेव्हा तो लोकांना सांगायला लागला की तुमचा आहे माहिती विश्वास देवावर, पण मी आता तुम्हाला देवाच्या नावाने शिकवतो ना, मग त्याच्यावर पण तुमचा विश्वास असू दे. अंत करण्याच्या तयारीने आम्ही सगळे आशीर्वादित होतो. साप मन साप आहे, तर माणसाचं मते पास आहे, तो मनुष्य क्लिअर आहे, समाधानी, अभिषेकात आहे, अद्भुतात आहे, ज्ञानात पण आहे, दानात पण आहे, कार्यामध्ये पण आहे. आणि जसं तुम्ही कार्य करत राहतील तसा देवाचा आशीर्वाद तुमच्यामध्ये वास करायला. म्हणून महत्व काय हे शिक्षण आपल्या सगळ्यांना घेता आलं पाहिजे. आपण छोटीशी प्रार्थना केली, परमेश्वरीला द्यावं बाबा, 14 दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणार प्रत्येकाला साहित्य केलेल्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा तुमच्या वचनात पवित्र जीवन जगण्यासाठी प्रेरणा दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. सर्व लोक आमदार ही प्रार्थना येशूच्या नावाने करते. आमेन. हालेलुया.